तुमच्याकडे जर लहान मुले किंवा मोठी व्यक्ती आली आणि तुम्ही त्यांना हा केक जर खायला दिला आणि तुम्ही त्यांना विचारलं, की हा केक कशापासून बनवलेला आहे, तर कोणी सुद्धा ओळखणार नाही, की हा केक ओरिओ बिस्किटपासून तुम्ही बनवलेला आहे म्हणून. नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओरिओ बिस्किटचा केक आणि कोणाला विश्वास सुद्धा होणार नाही, की हा ओरिओ बिस्किटपासून बनवलेला जाळीदार असा केक आहे म्हणून. जवळपास हे मोठ्या आकाराचं ओरिओ बिस्किटचा मी पॅक घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लहान सुद्धा घेऊ शकता आणि मला जो केक बनवायचा आहे तो थोडासा मोठाच बनवायचा आहे. तर मी हे 5 ओरिओ बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत. आता हे सर्व असे मस्त काढून घ्यायचे आहेत आपल्याला. बिस्किट वेगळी करून घेतली आणि हे बिस्किटात मधली क्रीम सुद्धा वेगळी करून घेतली. सर्व बिस्किटांचे असे लहान-लहान तुकडे करून घेतलेले आहेत. हे सर्व तुकडे आता मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक पावडर करून घेऊया बिस्किटांची. सर्व बिस्किटांचा मिक्सरमधून बारीकसर चुरा करून घेतलेला आहे. यामध्ये आता हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध छान प्रकारे असं गरम करून घेतलेलं आहे. पण दूध आपल्याला थोडं-थोडं टाकून हे जे मिश्रण आहे ना, हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं-थोडं असं दूध टाकत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे हे आपल्याला बॅटर असं सर्व. तुम्ही सर्व दूध जर एक सोबत पूर्ण यामध्ये टाकलं, तर हे व्यवस्थित होणार नाही म्हणून थोडं-थोडंसं दूध टाकून असं गरमसर दूध घेतलेलं आहे. गरम दुधामुळे काय होतं ना, जर बिस्किटांचे काही मोठे तुकडे असतील, तर ते सुद्धा यामध्ये छान असे वितळल्या जातात. तुम्ही एक सोबतच सर्व दूध टाकलं ना, तर याची अशी पतलीशी अशी पेस्ट होईल आणि चांगलं होणार नाही. आणि आपण भज्याला कसं भिजवतो ना भजे बनवायच्या वेळेस, त्याच पद्धतीने आपल्याला याची थिकनेस ठेवायची आहे बॅटरची आपल्याला केकच्या. हे बॅटर भिजवण्यासाठी जवळ-जवळ 2.5 वाटी मला दूध लागलेलं आहे यामध्ये. बॅटर व्यवस्थित भिजून तयार झालेला आहे. 1 चम्मच यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप ऑप्शनल आहे. तुम्हाला तुपाच्या ऐवजी सायचा उपयोग करून घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा या बिस्किटाच्या मधील जो भाग आपण काढून घेतलेला आहे क्रीमचा तो सुद्धा आपण टाकून घेऊ शकतो या केकमध्ये. बघा अशा प्रकारे असं भिजवलेलं आहे हे मिश्रण सर्व आपण. पोहे खाण्याच्या चम्मचने 1 चम्मच बेकिंग पावडर टाकून घ्यायची यामध्ये. चम्मच बेकिंग पावडर टाकली आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला मस्त असं एकसारख्या एका बाजूने असं ढवळून चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फास्टमध्ये. मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे. एक गंज घेतलेला आहे आणि गंजाला चारही बाजूने आतून मी हे असं तूप लावून घेत आहे. तुमच्याकडे कुठलेही पात्र असेल तर त्यामध्ये तुम्ही हा केक बनवू शकता. आणि मी बटर पेपर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा यामध्ये असा चारही बाजूने असं तूप लावून यामध्ये पसरून घ्यायचा आहे. मंद गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरच्या तळाला मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये हा जो गंज आहे ना आपण हा यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे. कुकरमध्ये गंज टाकून घेतलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे आपण हे हे जे मिश्रण आहे केकचं आपण जे छान प्रकारे असं मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे. मिश्रण केकचं यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि हा जो कुकर आहे ना याला झाकण लावून घ्यायचं आहे. शिट्टी काढून घेतलेली आहे आणि यामधली रिंग सुद्धा काढून घेतलेली आहे आणि कुकर असाच आपल्याला एक 40 ते 45 मिनिट बारीक गॅसवर असा होऊ द्यायचा आहे. 45 ते 50 मिनिट झालेले आहे. केक छान मस्त असं फुललेला आहे. आता आपल्याला चेक करून पाहायचं आहे केक झाला की नाही झाला. चाकू घेतलेला आहे. चाकूच्या मदतीने असं आपल्याला बघा याला केक अजिबात लागलेला नाहीये. केक आपला चांगल्या प्रकारे असं झालेला आहे. आता आपण हा गंज ठेवलेला आहे हा बाहेर काढून घेऊया. केकवर अशी कुठली एक प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि असं फ्लिप करून घ्यायचा आहे केक आपल्याला. बघा केक किती छान अलगदच निघालेला आहे. हा बटर पेपर आता काढून घ्यायचा आहे. बघा काय कलर सुरेख आलेला आहे केकला आणि एकदम स्पंजी असा झालेला आहे. अशा पद्धतीने
ओरिओ बिस्किट पासून अतिशय जाळीदार असा केक झालेला आहे तयार. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. बाय.